नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग सुरू होतो आहे एका अशा व्यक्तीसोबत जी आधी केस बांधते मगच जगाशी बोलते. सो मी क्यूट दिसते का नाही माहीत नाही, पण केस मात्र फुल हॉरर मूव्ही मोडमध्ये असतात. पण आजचा दिवस चांगला जावो म्हणून सगळ्यात आधी केस बांधते, कारण खुले केस आणि माझं काम हे डेंजरस कॉम्बिनेशन आहे बरं का. आजचा दिवस सुरू करायच्या आधी माझे केस आणि माझं नशीब दोन्ही कंट्रोलमध्ये आणावं लागणार आहे. सकाळी उठल्या मी नाही तयार होत, आधी केसांना कंट्रोलमध्ये आणावं लागतं. माझ्या आयुष्यात 2च गोष्टी रोज होतात, सकाळ आणि केसांची युद्ध. आजचा दिवस प्रोडक्टिव्ह जाईल की फक्त केस आणि मटेरियल आवरण्यात जाईल ते आता थोड्याच वेळात कळेल. आणि आता भारतीय लोकांच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे चहा. चहा प्यायल्याशिवाय माझा मेंदू वायफायसारखा असतो कनेक्टेड, पण काम करत नाही. आज वर्कशॉप आहे म्हणून एनर्जी डबल पाहिजे. आज आहे आपला पाईप क्लीनर फ्लॉवर मेकिंग वर्कशॉप. आणि हॉनेस्टली सांगायचं तर वर्कशॉपपेक्षा मटेरियल अरेंज करणं जास्त डिफिकल्ट असतं. हे स्टिक इथे, ते हे फ्लॉवर तिथे, आज माझं डोकं कुठे मलाच माहीत नाही. मटेरियल अरेंज करताना असं वाटतंय जसं काही छोटंसं दुकानच उघडलं आहे. वर्कशॉपमध्ये मी काय काय देते हे लोकांपेक्षा जास्त मला स्वतःलाच आठवण करून द्यावी लागते. स्टिक, टेप, बुके पेपर, ग्लू इतकं मटेरियल आहे की वाटतंय क्राफ्ट नाही मिशन सुरू आहे. पण फायनल रिझल्ट एकदम वर्थ इट असतो. आणि मग सुरू झाला क्लास. सुरुवातीला सगळे शांत असतात. 5 मिनिटांनी मात्र मॅडम हे कसं, मॅडम ते कुठे, मॅडम ग्लू चिकटत नाही, मॅडम असं, मॅडम तसं. पण हॉनेस्टली हेच मोमेंट्स मला सगळ्यात जास्त आवडतात. क्लास घेताना मल्टीटास्किंग लेवल असा असतो, टीचर पण मीच, कॅमेरा वुमन पण मीच. आणि एक गोष्ट मला नेहमी खूप स्पेशल वाटते, माझे स्टुडंट इतक्या लांबून येतात. आज कोणी आले नांदेडवरून, उरणवरून, पनवेल, कांदिवली, बेलापूर आणि अगदी मालवणवरून सुद्धा. इतक्या लांबून येऊन इतक्या प्रेमाने वर्कशॉप अटेंड करतात, हे पाहिलं की खरंच खूप छान वाटतं. आणि आता सगळ्यांच्या फेवरेट भागाची वेळ, सर्टिफिकेट. प्रिंटर चालू झाला की माझं टेन्शन पण सुरू होतं, कारण सर्टिफिकेट प्रिंटर चालू झाला की माझं टेन्शन पण सुरू होतं. देवा फक्त पेपर अडकू देऊ नको. सर्टिफिकेट प्रिंट होताना मला असं वाटतं जसं काही बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागतो आहे. सर्टिफिकेट प्रिंट करताना मी प्रिंटरकडे असं बघते जसं काही तो बॉम्ब डिॲक्टिवेट करतो. आणि आता सुरू आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काम, सर्टिफिकेट बनवणं. कारण मेहनत केल्यावर सर्टिफिकेट तर बनतंच. सर्टिफिकेटवर साईन करताना असं फील येतं असं काही मोठा अवॉर्ड देत आहे. पण हँडरायटिंग बघितली की परत रियालिटीमध्ये येते. आणि मग एक एक करून सगळ्यांना सर्टिफिकेट दिलं. काही स्टुडंट इतकं प्रेम देतात ना की पूर्ण दिवसाचा थकवा गायब होतो. ही फक्त सर्टिफिकेट नाही येतं, हे सगळ्यांच्या मेहनतीचं रिवॉर्ड आहे. सर्टिफिकेटवर नाव बघितलं की स्टुडंटपेक्षा जास्त मलाच एक्साइटमेंट येते. क्लास संपतो पण ही सर्टिफिकेट्स आठवणी म्हणून कायम राहतात. त्यांनी बनवलेले फ्लॉवर्स पाहून मलाच वाटतं, अरे वा, हे खरंच आपल्या क्लासमध्ये बनवलं आहे का. आणि मग सुरू झाला फोटो सेशन. एका फोटोसाठी किमान 25 पोज लागतात. आणि आजच्या वर्कशॉपमधली सगळ्यात क्यूट गोष्ट म्हणजे लहान मुलींचा पण खूप छान सहभाग होता. काही जणी तर आपल्या छोट्या मुलींना सोबत घेऊन क्लास अटेंड करायला आल्या होत्या. आई आणि मुलगी दोघी मिळून फ्लॉवर्स बनवत होत्या. ते बघून खरंच खूप भारी फिलिंग आली. असे मोमेंट पाहिले की हा वर्कशॉप फक्त क्लास राहत नाही तर एक सुंदर आठवण बनून जातो. आणि आता एंट्री झाली आपल्या घरच्या छोट्या बॉसची, चेरू मॅडम. तिला फक्त एकच इम्पॉर्टंट काम असतं, चहासोबत बिस्किट खाणं. बाकी जगात काही झालं तरी चालेल, पण बिस्किट पाहिजे म्हणजे पाहिजे. हा टाईम नाही बिस्किट खायचा. फोडून दे, कशाला फोडून दे, चपाती खायची. आणि हे कुणी लावलं तुला, हे कुणी लावलं? दीदीने लावलं. साऊथ इंडियन झाली तू. छान दिसते का? छान. कसं छान आहे, कसं छान आहे, असं छान आहे. असं थम्सअप कसं करायचं, असं. झोप आली का तुला? आणि हे काय, पंच. दुखाय लागलं चिलू, लागलं. बँडेज लावा, बँडेज लावा. अजून 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 बँडेज अजून लाव, दुखतंय तिकडून कुठं. आणि बघता बघता किती वाजले हे घड्याळाने आठवण करून दिलं. पूर्ण दिवस वर्कशॉप, मटेरियल, क्लास, फोटोज. आता माझी बॅटरी जी आहे ना ऑफिशियली 1% आली आहे बघा. आता मी एवढी टायर्ड झाले ना की कुणी मला पिलो दिलं तर 2 सेकंदात झोपेन. पण हॉनेस्टली असा दिवस कितीही टायरिंग असला तरी खूप स्पेशल असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वर्कशॉपचा कोणता पार्ट जास्त आवडला. थँक्यू. सर्टिफिकेट येऊ द्या असं.